आझाद मैदानात आज 3 आंदोलन होत आहेत। अगदी शेजारी लागून हे आंदोलन होत आहेत। एकीकडे शिक्षकांचे आंदोलन तर दुसरीकडे कथया समाजाचे आंदोलन सुरू आहे आणि याच्यामध्ये आता शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचं त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधात आंदोलन सुरू आहे। या संदर्भात आझाद मैदान येथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या मी आहे मुंबईतील आझाद मैदानामध्ये, जिथे पाहू शकता सध्या तीन आंदोलन सध्या इथे सुरू आहेत। एकंदर ही तिन्ही आंदोलन आपण पाहू शकता सलग 3 मंच इथे उभारलेले आहेत। पहिल्या ठिकाणी इथं शिक्षकांचं आंदोलन आहे, तर मध्ये शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचे जे आंदोलन आहे हिंदी आणि मराठीच्या विषयावरून ते आंदोलन सध्या मध्ये सुरू आहे आणि तिसऱ्या बाजूला कोपऱ्यामध्ये कथया समाजाचं एक आंदोलन सुरू आहे। अशा प्रकारे 3 आंदोलन इथे सुरू आहेत। तिन्ही आंदोलनांचा जो स्पीकरचा आवाज आहे तो एकमेकांमध्ये मिसळत आहे आणि नेमकं कोण कुठल्या मुद्द्यावर बोलतोय हा सगळा संभ्रम इथे वाढत आहे आणि या संपूर्ण गोष्टीवर कुठेतरी थेट बोट ठेवत या संपूर्ण गोष्टीवर ही जी गोष्ट आहे ही जाणून बुजून केली असल्याचा थेट आरोप सध्या दीपक पवार यांनी केलेला आहे। दीपक पवार यांच्या माध्यमातून सुद्धा इथं आंदोलन सुरू आहे, कृती समितीचं आंदोलन सुरू आहे। मात्र हे तिन्ही आंदोलन जाणून बुजून एकाच ठिकाणी ठेवले, अगदी शेजारी लागून ठेवले आणि एकमेकांना आवाज येऊ नये, कोणाला काय कोण म्हणते हे कळू नये यासाठी हे जाणून बुजून केलं असल्याचा थेट आरोप स्वतः दीपक पवार करत आहेत। त्यामुळे या संपूर्ण मुद्द्यावरून पुन्हा एकदा काही गोष्टी ज्या आहेत त्या अधोरेखित होत आहेत आणि येत्या काळामध्ये सरकार सुद्धा या गोष्टी करत आहे का असा सध्या सवाल निर्माण होत आहे। कॅमेरामॅन पेंडकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। दरम्यान हे सरकारने जाणून बुजून केले आहे असा आरोप दीपक पवार यांनी केलाय। आपण पाहूयात। आझाद मैदानाच्या आम्ही आंदोलन करतोय, कथया समाजाचं आंदोलन आहे, शिक्षकांचं आंदोलन आहे। मुळामध्ये सरकारला आंदोलन नको आहेत। तुम्ही आझाद मैदानाच्या मेट्रो स्टेशनचा एक एक्सक्यूज वापरून लोकांना एका कोपऱ्यामध्ये ढकलून दिलं। तिथेही अशाच कोपऱ्यामध्ये सगळ्यांना ढकलून कोणाला कोणाचं ऐकू येणार नाही अशा प्रकारची सोय केली आहे। नरेंद्र जाधवांची समिती रद्द करावी। या समितीला सरकारने 3 महिने दिलेत, त्यांचं त्यांना काय करायचं असेल ते करू दे। जर सरकार बदललं नाही तर आम्ही आमच्या पातळीवर हे काम करत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।